एका लहान मुलाची चप्पल समुद्रात वाहून जाते. त्याने त्या रेतीवर लिहिलं, समुद्र चोर आहे. मच्छीमारीसाठी आलेल्या लोकांना खूप मच्छी सापडते, पूर्ण जहाज भरते त्यांचीवाली. त्यांनी लिहिलं की समुद्र अन्नदाता आहे. एका आजीचा मुलगा वाहून जातो आणि मृत्युमुखी पडतो. त्या आजीने लिहिलं, समुद्र खुनी आहे. एक आजोबा समुद्राच्या किनाऱ्याहून जात असतात. त्यांना एक शंख सापडतो. त्या शंखामध्ये हिरे असतात. आजोबांचं जीवन पलटून जातं. आजोबांनी लिहिलं, समुद्र दानवीर आहे. एक दिवशी समुद्रात लाट येते आणि होतं नव्हतं सर्व वाहून घेऊन जाते. याला काय बोलणार? म्हणून आपण समुद्रासारखं राहायला पाहिजे. कोण काय बोलतं त्याचा विचार नाही करायचा. लोकांचं कामच आहे बोलण्याचं. त्यांचा स्वार्थ संपलं, बस त्यांचा आपल्याशी संबंध संपला.